वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, मागच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघता आहात कॉम्प्लेक्स नंबर आपलं थेरी संपलेली आहे. आता आपण पुढे सुरू करतोय सीईटीचे पहिले क्वेश्चन्स. बोर्ड पॅटर्नची काही क्वेश्चन्स मी मध्ये मध्ये तुम्हाला दिलेले. आता सगळेच घ्यायला ना आपल्याला व्हिडिओमध्ये होत नाहीये, म्हणजे व्हिडिओमध्ये आपण सगळेच क्वेश्चन्स नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की आपण आता लाईव्ह सेशन सुरू करणार आहे. लाईव्ह सेशन सुरू केलं ना की अजून जास्त सम्सही होतील आणि बऱ्याचशा काही गोष्टी होतील. ठीक आहे. तर आता याच्यात आपण सीईटीचे पीवायक्यूज घेतोय, काही सिलेक्टेड पीवायक्यू, खूप चांगल्या लेवलचे क्वेश्चन्स घेतोय. शॉर्टकट पण आहे, लिहून घ्या, सोबत सोबत नोटबुक ठेवा आणि लिहायला पण लागा माझ्या सोबत सोबत. ठीक आहे. बघा, पहिला क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 प्लस आयोटा रेस टू 5 1 मायनस आयोटा रेस टू 7. आता अशा टाईपचे क्वेश्चन सोडवताना ना पहिल्यांदा एक शॉर्टकट लक्षात ठेवायचा. मी तुम्हाला तो पूर्ण सोडवून दाखवते. 1 प्लस आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 प्लस 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वेअर 1 प्लस 2 आयोटा मायनस 1 दॅट इज 2 आयोटा. ठीक आहे. खूप ठिकाणी लागणार आहे ही व्हॅल्यू, म्हणून एकदाच काढून लिहून घ्या, नंतर लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ठीक आहे. आणि 1 मायनस आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 मायनस 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे येईल मायनस 2 आयोटा. म्हणजे दोन शॉर्टकटने व्हॅल्यू आपण मिळवल्या. कोणत्या कोणत्या बघा, ही 1 प्लस आयोटा स्क्वेअर इज 2 आयोटा आणि 1 मायनस आयोटा स्क्वेअर इज मायनस 2 आयोटा. ह्या मी इथे लिहून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल कडे येऊ. रेस टू 5 आहे, याला काय लिहिता येईल? 1 प्लस आयोटा रेस टू 4 इंटू 1 प्लस आयोटा रेस टू 1. इंडायसेसच्या लॉने या दोघांची ऍडिशन होऊन बरोबर 5 येणार आहे. आता याला कसं लिहायचं? 1 मायनस आयोटा रेस टू 6 इंटू 1 मायनस आयोटा. ठीक आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी इथे 4 आणि इथे 6 असंच का केलं? कारण आपल्याला 2 च्या मल्टिपल पाहिजे, आणि 2 च्याच मल्टिपल का पाहिजे? कारण आपल्याकडे शॉर्टकट आहे म्हणून. ठीक आहे. सो 1 प्लस आयोटा स्क्वेअरचा स्क्वेअर 4 म्हणजे 1 प्लस आयोटा ही पहिली आणि शेवटची टर्म शेजारी लिहिली, आणि इथे 1 मायनस आयोटा स्क्वेअर रेस टू 3 3 2 जा 6 होऊन जाईल. आता याचा आन्सर बघा, 1 प्लस आयोटा स्क्वेअरचा आन्सर 2i, 2i चा स्क्वेअर हे होईल ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि 1 मायनस आयोटा स्क्वेअर मायनस 2i चा क्यूब, इथे क्यूब येणार आहे. आता बघा, 2 चा स्क्वेअर 4 आयोटा स्क्वेअर 1 मायनस आयोटा स्क्वेअर मायनस 1 म्हणजे प्लस 1 मायनस 2 चा क्यूब मायनस 8 आणि आयोटा क्यूब. सो आय स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकून देऊ, मायनस 4 इंटू मायनस 8 1 प्लस 1 2 आणि मायनस आयोटा क्यूब ची व्हॅल्यू मायनस आयोटा. इथे सगळे मी शॉर्टकट लिहिते जे जे आपण यूज करतोय ते. आणि अजून एक याच्यात एक राहिला कोणता? आयोटा स्क्वेअर इज ऑलवेज इक्वल्स टू मायनस 1. आता आन्सर आलं किती बघा, 4 2 जा 8 8 8 जा 64 आणि आयोटा. त्याच्यात हे मायनस मायनस प्लस आणि हा मायनस तसंच, म्हणजे आन्सर येईल ऑप्शन नंबर बी. थोडा वेळ लागला आपल्याला, कारण हे मी तुम्हाला बरंच पहिले डिटेलमध्ये समजून सांगितलं, कारण इतका वेळ आपल्याला सीईटी कडे नाही. एका मिनिटमध्ये एक क्वेश्चन तुमचा झालाच पाहिजे. हे याला मुद्दामून वेळ का लागला? कारण आपण हे शॉर्टकट्स पहिले तुम्हाला एक्सप्लेन केले, म्हणजे पुढे आपल्याला ते डायरेक्टली वापरता येईल. ठीक आहे. चला दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. इफ ओमेगा इज द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. बघा, कॉम्प्लेक्स क्यूब रूटचे ना बऱ्याच सम्स येतात एमसीक्यूला, सीईटीला पण जेईला पण. आणि त्या टर्म्स ना, ओमेगाची जी टर्म आहे ना ती डिटर्मिनंट मध्ये वापरतात, मॅट्रिक्स मध्ये वापरतात. मग तिथे आपल्याला ते दोन इक्वेशनच यूज करावे लागतात. ज्यांनी कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी ज्यांना नाही माहिती त्यांनी आधीचा व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं. अँड 1 प्लस ओमेगा रेस टू 7 इज ए प्लस बी ओमेगा.
देन द व्हॅल्यू ऑफ ABR. आता हा आलेला आहे रिसेंटचाच आहे 2021चा, एक 4-5 वर्षापूर्वी. आता बघा 1 प्लस ओमेगा रेस टू 7 इज A प्लस B ओमेगा. आपल्याला A आणि B काढायचंय. कॉम्प्लेक्स क्यूब रूटचे 2 इक्वेशन आपण घेतलेले. कोणते कोणते? ओमेगा क्यूब इज 1, ओमेगा स्क्वेअर प्लस 1 प्लस ओमेगा इज 0. बस या 2 इक्वेशन वरनच सगळे आन्सर्स येतात. आता इथे दिलेला आहे 1 प्लस ओमेगा. मग तुम्ही सांगा 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू किती? मायनस ओमेगा स्क्वेअर. सो मायनस ओमेगा स्क्वेअर रेस टू 7 इज A प्लस B ओमेगा. समजलं ना? आपल्याला AB काढायचं आहे, पण ते तुम्ही कसं काढणार आहे? कम्पेअर करून काढणार आहे. मग पहिले हे थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ. 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू टाकली. आता इथे मिळालं आपल्याला ओमेगा रेस टू 14 इज A प्लस B ओमेगा. क्लिअर? अजूनही तुम्ही कम्पेअर नाही करू शकत, कारण LHSचा आन्सर तुमचं कशामध्ये पाहिजे? या फॉर्मॅटमध्येच पाहिजे, A प्लस B ओमेगा. मग काय करायचं आता? ओमेगा रेस टू 14 ची व्हॅल्यू काढली. ओमेगा रेस टू 14 इज ओमेगा क्यूब रेस टू 4, 4 3 जा 12 इंटू ओमेगा स्क्वेअर. असंच का केलं? क्यूब मध्ये का आणलं? कारण आपल्याला माहिती ओमेगा क्यूबचा आन्सर 1 आहे. सो 1 रेस टू 4 1, दॅट इज ओमेगा स्क्वेअर. म्हणजे ओमेगा रेस टू 14 ची व्हॅल्यू आली ओमेगा स्क्वेअर. आणि मायनस तर तसंच राहणार आहे, कारण मायनसचा रेस टू 7 मायनसच येणार. म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर A प्लस B ओमेगा. तरी पण अजून आन्सर आलेलं नाहीये. का? कारण RHS ला कम्पेअर करण्यासाठी ओमेगा रेस टू 1 हवंय. मग आता ओमेगा स्क्वेअरला परत कन्व्हर्ट करायचं या इक्वेशनवर ना. कसं? ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस ओमेगा A प्लस B ओमेगा. मायनसने ओपन केलं. येस. आता आपलं दोन्हीकडे इक्वल आले. कम्पेअर करा. मध्ये इक्वल आहे, याचा अर्थ A इज 1, ओमेगाची टर्म आहे, B चा आन्सर 1. म्हणजे A मिळाला 1, B मिळाला 1. ऑप्शन नंबर B. समजलंय तुम्हाला सगळ्यांना? हे सम पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला कमीत कमी वेळेस सॉल्व्ह करायचंय. आता आपण खूप जास्त एक्सप्लेनेशन घेतलं म्हणून त्याला वेळ लागला. ठीक आहे, चलो नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड सम झालं आपलं. थर्ड. इफ Z is 2 minus iota is Z into 2 minus iota is equal to 3 plus iota, then Z raised to 38 is किती? आता बघा, नंबर तर तुम्हाला खूप मोठा दिसतोय, Z raised to 38, पण सोपं आहे. तर पहिले आपण ना Z काढून तर घेऊ. Z किती येईल? 3 प्लस आयोटा अपॉन 2 मायनस आयोटा. हे इंटू आहे ना, कारण तिकडे जाऊन अपॉन. आता तुम्हाला तर माहिती, कॉम्प्लेक्स नंबरच्या टर्म मध्ये ना अपॉन कुठेच आय ची टर्म नाही पाहिजे. कॉम्प्लेक्स नंबरला अपॉनची अलर्जी आहे, अपॉन आय असणाऱ्या टर्मची अलर्जी. मग तो रिमूव्ह कसं करतो आपण? कॉन्ज्युगेट. ठीक आहे ना. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झालेला आहे. नसेल आठवत तर मागचा व्हिडिओ बघून घ्या. 3 प्लस आयोटा 2 प्लस आयोटा A मायनस B इंटू A प्लस B, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. आता हे किती येईल बघा? 6 प्लस 3 आयोटा प्लस 2 आयोटा 5 आयोटा प्लस आयोटा स्क्वेअर 4 मायनस आयोटा स्क्वेअर अपॉन मध्ये. मग आता बघा Z काय येईल? 6 आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजे 5 प्लस 5 आयोटा 4 मायनस आयोटा स्क्वेअर -1 अपॉन 4 प्लस 1. मग आता बघा आन्सर काय मिळते आपल्याला? Z इज 5 प्लस 5 आयोटा अपॉन 5. जर तुम्ही सेपरेट केले तर, किंवा 5 कॉमन घ्या, सारखंच
5 5 कट होऊन आन्सर किती आलं 1 प्लस आयोटा. पण आता आपल्याला किती पाहिजे Z⁻38 म्हणजे 1 प्लस आयोटा रेस टू 38. आताच मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्येच आपण शॉर्टकट घेतला. अशा टाईपचे जर सम्स असतील तर ते स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणायचं. 1 प्लस आयोटा स्क्वेअर रेस टू 19. क्लिअर? 1 प्लस आयोटा स्क्वेअरचा आन्सर आहे 2i शॉर्टकट नुसार. म्हणजे आन्सर आलं 2 रेस टू 19 आयोटा रेस टू 19. ऑप्शन बघा, आयोटा रेस टू 19 नाहीये म्हणजे आयोटा रेस टू 19 ची पण व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. ती कशी काढणार? 2 रेस टू 19 आयोटा रेस टू 18 इंटू आयोटा रेस टू 1 आयोटा स्क्वेअर रेस टू 9 इंटू आयोटा. म्हणजेच आन्सर येईल 2 रेस टू 19 minus 1 रेस टू 9 is -1 into iota. So minus 2 raised to 19 iota ऑप्शन नंबर ए. समजलं? मोठे सम तर आहेच काही काही ठिकाणी. जेवढं तुम्ही कमीत कमी स्टेप्स मध्ये लिहा, जेवढं तुम्ही स्टेप्स गाळाल, ओरली जितकं कराल तेवढं पटकन होऊन जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट घ्या क्वेश्चन. हा झाला थर्ड क्वेश्चन. पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घेत चला. पीडीएफ तर दिलेलीच आहे, मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे टाकून देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्रिंट आउट काढून घ्या म्हणजे समोर क्वेश्चन्स राहून जातील तुमचे. चला फोर्थ क्वेश्चन घेऊ आता आपला. इफ ओमेगा इज द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. हा पण 21 ला आलेला आहे. आता बघा परत, इक्वेशन तर खूप भलं मोठं दिसतंय पण याचा आन्सर खूप सोपं आहे. दोन इक्वेशन, ओमेगा क्यूब इज 1 ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज 0. याचाच यूज आपल्याला करायचा आहे. आता बघा पहिली जी ब्रॅकेट आहे ना, या पहिल्या ब्रॅकेट मधनं 3 3 कॉमन घेतला तर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा त्याचा रेस टू 4. दुसऱ्या ब्रॅकेट मधनं पण 3 3 कॉमन घ्या, 1 प्लस ओमेगा प्लस 5 ओमेगा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. आता तुम्ही इक्वेशन मधनं सांगा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती? मायनस ओमेगा टाकून देऊ, प्लस 5 ओमेगाचा होल स्क्वेअर 3 इंटू मायनस ओमेगा आणि 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर. आता बघा याचा आन्सर किती? -3 ओमेगा प्लस 5 ओमेगा इज 2 ओमेगाचा स्क्वेअर. -3 ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा स्क्वेअर इज 2 ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर. म्हणजे आलं 4 ओमेगा स्क्वेअर प्लस 4 ओमेगा रेस टू 4. क्लिअर? ओमेगा रेस टू 4 च आन्सर ओमेगा क्यूब इंटू ओमेगा दॅट इज ओमेगा. म्हणजे 4 कॉमन घेतलं तर ओमेगा स्क्वेअर प्लस हे जे ओमेगा रेस टू 4 आहे त्याच्या जागी आपण ओमेगा टाक. म्हणजे 4 इंटू पुन्हा याच्यावरनं इकडे तिकडे व्हॅल्यू करा, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज -1. सो आन्सर -4 ऑप्शन नंबर डी. समजलंय? ओमेगाचे बस हे दोनच इक्वेशन तुम्हाला खूप छान लक्षात ठेवायचे. कोणते? ओमेगा क्यूब इज 1 आणि दुसरं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज 0. त्याच्यावरनच तुम्हाला पटापट आन्सर्स येऊन जाणार. चला पुढचं घ्या आता क्वेश्चन. फोर्थ तर झाला आपला, फिफ्थ क्वेश्चन सुरू करू. If z is x plus iy satisfies the condition modulus of z plus 1 is 1, then z lies on. तर z कोणत्या म्हणजे पॅराबोलावर लाय करते का सर्कलवर, की सर्कल विथ सेंटर -1, 1, 0 वर, किंवा सर्कल विथ सेंटर 1, 0 किंवा वाय ऍक्सिस. आता हे ना लोकसचे एक्झाम्पल आहे. तर लोकस काय असतं काय नाही त्याचा एक दुसरा व्हिडिओ आपण बनवू. आता सध्या हे एक्झाम्पल तर घेऊन घेऊ. झेड तर आहे एक्स प्लस आय वाय, व्हॅल्यू टाकून दिली 1. रिअल पार्ट जर आपण याचा बघितला तर x+1
इज 1. मॉड्युलसचा फॉर्म्युला, मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड जो टॉपिक होता आपला कॉम्प्लेक्स नंबरचा, त्याच्यात बघा मॉड्युलस आपण कसं काढतो, रूट x प्लस 1 होल स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज 1. म्हणजे रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी आयोटाचा जो कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर, याचं रूट म्हणजे मॉड्युलस. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं, आता हे इक्वेशन आपल्याला कशाचं इक्वेशन मिळालं, तर हे सर्कलचं इक्वेशन मिळालं. बहुतेक 11th स्टँडर्डच्या मुलांचं हे नसेल झालं, पुढे होईल, पण लक्षात ठेवा, आता आलंय तर लक्षात ठेवा. सर्कलचं इक्वेशन काय असतं, इक्वेशन ऑफ सर्कल इज, एक स्टँडर्ड सर्कल असतं, आता हे जनरल सर्कलचं आहे, सेंटर रेडियस फॉर्मचं, म्हणून तेच सांगते मी तुम्हाला. आणि जे सगळे जे सर्कल्स आहे ना, ते आपल्या जसं व्हिडिओ आपले चॅप्टर्स पुढे पुढे जातील तसं सर्कलमध्ये येईलच. मग x मायनस h होल स्क्वेअर प्लस y मायनस k होल स्क्वेअर, याच्यामध्ये ना सेंटर असतो h कॉमा k, रेडियस असते r. सो x मायनस ऑफ -1 होल स्क्वेअर प्लस, इथे याच्या सोबत कोणी नाहीये म्हणून 0 दिला त्याला, मग h आला -1, k मिळाला 0. म्हणजे सर्कल विथ सेंटर -1, 0 आणि रेडियस 1चा स्क्वेअर 1च होतो अँड रेडियस इज 1. -1, 0 रेडियस इज 1. ऑप्शन नंबर बी. क्लिअर झालं इथपर्यंत? हे झालं आपलं 5वं MCQ. इफ z इज √3 प्लस आयोटाचा होल क्यूब प्लस 3i प्लस 4चा होल स्क्वेअर अपॉन 8 प्लस 6iचा होल स्क्वेअर, देन मॉड्युलस ऑफ z इज. आता बघा, हे एवढं मोठं एक्झाम्पल आहे, तर याचा तुम्ही क्यूब केला, मग स्क्वेअर केला, मग अपॉनचा स्क्वेअर केला, मग कॉन्जुगेटने वर खाली मल्टिप्लाय केलं, मग जे आन्सर येईल त्याचा मॉड्युलस काढला. हे खूप अवघड आहे. हे MCQ ला आपल्याला अर्धा पाऊण तास लागून जाईल या मेथडने केलं तर. ठीक आहे, तर प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस आहे, तर त्या प्रॉपर्टीज काय आहे, Z1 अपॉन Z2 चा होल मॉड जर असेल ना, तर त्याला असं लिहू शकतो आपण, Z1 चा मॉड्युलस अपॉन Z2 चा मॉड्युलस. Z1 इंटू Z2 चा मॉड्युलस असेल तर Z1 मॉड्युलस इंटू Z2 मॉड्युलस. ठीक आहे, प्रत्येकाचं सेपरेट. आणि Z⁻² सपोज 10 असेल, त्याचं मॉड्युलस, तर त्यालाच मॉड्युलस झेडचा ⁻10 पण लिहू शकतो. म्हणजे बघा, पहिले 10 करून मॉड्युलस ⁻10 करून मॉड्युलस घेतलं काय, किंवा मॉड्युलस करून 10 केलं काय, याचं आन्सर सारखं येतं. 10 मी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितलं. आता याचं काढायचंय मॉड्युलस, तर मॉड्युलस √3 प्लस आयोटाचा क्यूब 3i प्लस 4चा स्क्वेअर 8 प्लस 6 आयोटाचा स्क्वेअर. ठीक आहे, प्रॉपर्टी एक एक यूज करत जाऊ. अपॉन आहे, सगळ्यांचं दोघांचं सेपरेट, आणि दोघांचं सेपरेट केलं की इथे प्रोडक्ट आहे, तर प्रोडक्टचं पण सेपरेट. म्हणजे थोडक्यात काय, सगळ्यांचं सेपरेट. 3 आयोटा प्लस 4 स्क्वेअरचं मॉड्युलस, 8 प्लस 6 आयोटा स्क्वेअरचं मॉड्युलस. नंतर ही प्रॉपर्टी पॉवर पुढे देऊन टाकले, वरती दिले √3 प्लस आयोटाचा क्यूब 3 आयोटा प्लस 4चा स्क्वेअर 8 प्लस 6 आयोटाचा मॉड्युलसचा स्क्वेअर. आता पटापट मॉड्युलस काढा. बघा, रूट मध्ये याचं मॉड्युलस कसं काढू, रूट मध्ये √3चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर असं. हा, म्हणजे 3 प्लस 1 4, त्याचा √2, त्याचा क्यूब इंटू याचं कसं काढणार, रूट मध्ये 3चा स्क्वेअर 9 प्लस 4चा स्क्वेअर 16, 16 प्लस 9 25, 25चं √5 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, आणि अपॉन याचं रूट मध्ये 8चा स्क्वेअर 64 प्लस 36, 64 प्लस 36 म्हणजे 100, त्याचं √10, 10चा स्क्वेअर. आता बघा आन्सर आलं 8
25/100. 5 5 4 2 8. सो आन्सर मिळाला आपल्याला 2, ऑप्शन नंबर बी. क्लिअर? हे जे आत्ताचं सम होतं ना, हे जरा जास्त इम्पॉर्टंट आहे हा, कारण याच्यात प्रॉपर्टीजचा यूज केलेला आहे. अशा मोठ्या मोठ्या सम्सला जर प्रॉपर्टी लावल्या ना तर पटकन सॉल्व्ह होतात. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे PYQs आपण सिलेक्टेड काही PYQs घेतलेले आहे. व्यवस्थित अभ्यास करा, छान अभ्यास करा. काहीही डाऊट असेल, कुठे काही याच्यात प्रॉब्लेम वाटला तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. आवडलं असेल तर लाईक करून जा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.